चला तर आज मला ह्या साड्या पूर्ण पिको फॉल करायच्या होत्या आणि त्याच्यावरचे मला ब्लाऊजसुद्धा कटिंग करून सगळे ब्लाऊज मला कटिंग करायचे होते आणि स्टिच करायचे होते. तर सगळ्या साड्या आहे ना आधी मी सगळ्या व्यवस्थित काढून त्याच्यावरचे ना ब्लाऊज पीस कटिंग करून घेतले. त्यानंतर आहे ना पीसवरच अस्तरवरच मी कटिंग करायला घेतलं, कारण माझ्याकडे पेपर पॅटर्न शिल्लक राहिले नव्हते. म्हणून अस्तरवरच कटिंग करायला घेतलं आणि 2 अस्तर सोबतच केले. एकाच मापाचं होतं म्हणून सगळं अस्तरवर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतरनं आहे ना ब्लाऊज पीसवर सुद्धा मी फटाफट अशी कटिंग करून घेतले. 3/4 प्रिन्स कट होता. तर दोन्ही ब्लाऊज मी कटिंग करून घेतले. बाकीचे काही केले नाही, 2च केले. त्यानंतरनं आहे ना मी लगेच ते ब्लाऊज शिवायला बसले. कारण आहे ना बाकीचे मला दुसऱ्या दिवशी करायचे होते. हे पटकन शिवून द्यायचे होते म्हणून मी हे आधी केले. तर आणि हा असा मऊसूत कापड असला ना तर शिवायला सुद्धा खूप अवघड जातो आणि कटिंग करायला सुद्धा व्यवस्थित करावी लागते, थोडं मार्जिन ठेवून, नाही तर मग कपडा पुरत नाही. तर माझा हे ब्लाऊज पण रेडी झालेला आहे. तर चला बाय.